नमस्कार शेतकरी मित्र अक्षय इंगळे टेक या चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत धाराशिव जिल्ह्यामधील वाशी तालुक्यातील रुई या गावामध्ये। तर आज आपण पाहणार आहोत जान्हवी लेयर पोल्ट्री फार्मिंग अंड्याबद्दल A to Z माहितीसाठी। तर नमस्कार सर। नमस्कार। आपल्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। तर सर्वात प्रथम आमच्या युट्यूब फॅमिलीला आपला परिचय द्या। मी भाऊसाहेब अंकुशराव उंद्रे, राहणार रुई, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव। तर मला सांगा सर, तुमचा मूळ बिझनेस तर हॉटेलचा आहे, मग तुम्ही या लेयर पोल्ट्री फार्म कडे कसे वळलात? नेमकं याच्या मागचं उद्दिष्ट काय? तर असं आहे की मला असं वाटलं की एका व्यवसायामधून 100 रुपये मिळवण्यापेक्षा 100 व्यवसाय जर उभा केला तर 1-1 रुपया मिळावा। म्हणजे उत्पन्नाची जी साधनं आहे आपल्या इन्कमची, हे एकच साधन असण्यापेक्षा 4-5 साधनं जरी असली तरी ते जीवनाला म्हणजे प्रत्येकाला फायदेशीर ठरतं। म्हणून मी हा व्यवसाय उभा करण्याचं ठरवलं। तर सर, ही जी लेयर पोल्ट्री फार्मचं जी बांधकाम आहे, स्ट्रक्चर आहे, याचं काय आहे आणि किती बाय किती मध्ये शेड याला खर्च किती आला? तर हे जे बांधकाम आहे, एकतर जिथं बांधकाम आपल्याला करावायचं आहे ती जमीन ही खडकाळ असावी। खडकाळ कशामुळे सर? की कारण पक्षी आपले 6 फुटावर राहतात वरे, आणि त्याचं खत खाली पडतं, आणि जर जमीन काळी असेल तर त्याच्यामध्ये पाणी वगैरे झिरपण्याची शक्यता असून खताचं नुकसान होण्याची शक्यता असते। त्यामुळे जमीन शक्यतो खडकाळ असावी आणि त्या जमिनीची दिशा ही पूर्व आणि पश्चिमच असावी। कारण जर दिशा दक्षिण उत्तर असेल तर पावसाचा वाऱ्याचा ह्याचा त्रास करून पक्षी डिस्टर्ब होऊ शकतात। त्याच्यामुळे एक तर जमीन खडकाळ असावी, दुसरी गोष्ट जमिनीची दिशा ही पूर्व आणि पश्चिम असावी। बरं, किती बाय किती शेड याला खर्च किती आला? साधारणतः बघा, आता हे आपलं शेड 45 फूट रुंद आहे आणि 100 फूट लांब आहे। त्याच्यामध्ये आपलं जे गोडाऊन आहे, फीडमिल तयार केलेली, ती 45 बाय 25 आहे आणि त्याच्यानंतर एक 10 फुटाचा प्लॅटफॉर्म येतो, जेणेकरून जी रोज दररोज अंडी आपण कलेक्ट करतो ती अंड्याचे ट्रे जे आहेत ह्या प्लॅटफॉर्मवर ठेवावे लागतात। आणि एकीकडल्या बाजूला एक हौद असतो, समजा एक 10 बाय 15चा हौद आहे पक्षाला पाणी देण्यासाठी। बोरिंगचं जे पाणी आहे ते डायरेक्ट वरी बॅरल मध्ये न सोडता ते अगोदर पहिल्यांदा त्या हौदामध्ये सोडावं लागतं आणि हौदातून छोट्या मोटरने परत बॅरल मध्ये सोडावं लागतं। त्याच्या मागचं एक कारण असं की बोरचं पाणी डायरेक्ट जर आपण बॅरल मध्ये सोडलं तर त्याच्यामध्ये क्षार जास्त असतात आणि त्याच्यामुळं पक्ष्यांना इन्फेक्शन होऊ शकतं। त्याच्यामुळे अगोदर हौदात ते पाणी शांत करायचं आणि हौदातल्या मोटरने ते नंतर वरी बॅरल मध्ये घ्यायचं। तर वरी काय फिल्टर वगैरे बसवलंय का? नाही, फिल्टर वगैरे काही नसतं, पण पाणी शुद्ध करण्यासाठी मेडिसिन असतात। मग ते मेडिसिन टाकल्यानंतर इनोक्लिन म्हणून किंवा मग 2 टॅबलेट्स असतात त्या टाकायच्या। हे असं असतं। बरं, सर्व शेडला आपला खर्च किती लागला एकदम? आता बघा, हे माझं शेड 4,500 पक्ष्यांचं आहे, तर साधारणतः एक 50 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट आहे। तर सध्या आपल्या शेड मध्ये किती पक्षी आहेत? 4,500 पक्षी। बऱ्या पक्ष्याचं खाण्यापिण्याचं कसं नियोजन करता तुम्ही? पक्ष्याचं नियोजन सकाळ सकाळ त्यांना 6 वाजता येऊन खाद्य टाकावं लागतं आणि सकाळी 6च्या नंतर पुन्हा 10 वाजे 11 वाजेपर्यंत पूर्ण दरवाजे बंदच ठेवायचे, कारण त्यावेळेस त्यांचा तो अंडे द्यायचा पिरियड असतो। अंडे द्यायच्या पिरियड मध्ये त्यांना कोणीही डिस्टर्ब करता कामा नये, त्यासाठी 11 वाजेपर्यंत शेड बंदच ठेवायचं आणि 11 वाजता आपण शेड उघडल्यानंतर सगळे पक्ष्यांनी अंडे दिलेले असते आणि नंतर मग अंडी कलेक्ट करायचं काम चालू होतं। त्याच्यानंतर मग त्या खाद्याला 2-3 वेळा 3 वाजेपर्यंत हात द्यायचा आणि 3 वाजता परत आणखी खाद्य टाकायचं त्या फिडर मध्ये आणि मग संध्याकाळी पुन्हा साधारणतः 8:30-9 वाजता लाईट बंद करून टाकायचं। बरं, एवढ्या प्लांटला किती माणसाची गरज लागते आपल्याला एवढा प्लांट सांभाळण्यासाठी? हे बघा, जर खाद्य सिस्टीम ऑटोमॅटिकची केली तर एवढ्या शेडला फक्त एकच माणूस अंडे कलेक्ट करायला बास होतो। खाद्य असं जास्त लेबरची पण आवश्यकता इथं लागत नाही। तर पक्ष्याला जे लागणार खाद्य आहे ते स्वतः बनवता का विकत आणता? नाही, आम्ही स्वतःच बनवतो पक्ष्याला लागणार। विकत जर आणलं तर ते मग महागात जातं आणि त्याचे अंड्याची कॉस्ट वाढते।
तर आम्हाला सांगा कसं बनवतात ते. तर आता ही मशीन आहे खाद्य बनवण्याची. तर ह्याच्यामध्ये 3 मोटर्स असतात. एक हे कन्व्हर्टर म्हणजे ह्याच्यामध्ये मका टाकल्यानंतर ह्याच्या थ्रू हे कन्व्हर्टरची मशीन चालू केली की मका त्या ग्राइंडर मध्ये घेतात आणि ग्राइंडर मध्ये ती मका फोडली जाते आणि त्याच्यानंतर खाली मिक्सर मध्ये ते टाकली जाते. मग त्याच्यानंतर ग्राइंडर बंद करायचं आणि त्याच्यानंतर परत सोया आणि DRB ह्या कन्व्हर्टर मध्ये घेऊन मिक्सर मध्ये घ्यायचं आणि बाकीचं मार्बल आणि ते 5% किंवा 10% असेल ते डायरेक्ट इथून ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि त्याच्यानंतर मग मिक्सर 10 मिनिट चालवायचं आणि ते चालवल्यानंतर पूर्ण ते मिक्स झाल्यानंतर इकडून ते फीड बाहेर काढायचं इकडल्या बाजूकडून हे ह्याच्यातून बाहेर काढलं जातं feed. आता या कोंबडीच्या खाद्यामध्ये काय काय वापरता तुम्ही नेमकं. याच्यामध्ये मका, सोया, DRB, मार्बल आणि 5% अशा 4-5 वस्तू वापरावं. बरं आपला पक्षी आजारी पडू नये म्हणून त्यासाठी काय औषध त्यात वापरतात फीड मध्ये ह्याच्यामध्ये टाकतो ना. म्हणजे समजा पावसाळी दिवस असले तर पावसाळी दिवसामध्ये माशांचं प्रमाण वाढू नये म्हणून एक टाकलं जातं. पुन्हा कधी कधी मका भिजलेली वगैरे येऊ शकते मग त्याच्यामुळं त्याचं इन्फेक्शन पक्ष्यांच्या पोटात होऊ नये म्हणून मग ते बायोबॅन्टॅक्स म्हणून असतं ते वापरावं लागतं. असं ज्या त्या ऋतूनुसार औषध मेडिसिन वापरले जातात. एका पक्षाला किती लागत असेल समजा खाद्य कसं बनतात किती किलो बनतात एवढ्या पक्षाला खाद्य. तर ते ज्यावेळेस पक्षी अंड्यावर येतो त्यावेळेस त्याचं दर आठवड्यानुसार ते पर पक्षी किती फीड लागेल हे ठरलेलं असतं. त्यानुसार ते साधारणतः 110 ग्रॅम लागत. बरं आपण खाद्य स्वतः बनण्याला आणि विकत आणण्याला किती फरक आहे कितीची बचत होती तरी. कसं आहे माहितीये का की स्वतः बनवलेलं कापड एक तर पैशात बचत आणि दुसरी गोष्ट विकत आणलेलं खाद्य जे आहे ते खाद्य समजा कधी कधी सोयाची किंमत वाढू शकते कधी मकाची किंमत वाढू शकते. मग त्याच्यामुळे जर त्यांच्याकडून घेतलं तर जो आयटम वाढल त्याचं ते प्रमाण कमी करू शकते आणि प्रमाण जर कमी केलं तर आपल्या इकडं प्रोडक्शनवर परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे शक्यतो स्वतः फीड स्वतःच बनवलेलं आपली बचत होती आणि ओरिजिनल खाद्य पक्षाला मिळतं. बरं याची देखरेख कशी करता पक्षी मरचड असतील तर ह्याचं मेडिसिन असेल डॉक्टर असेल याचं कसं नियोजन केलं. मग ती जी समजा वेगवेगळे सीझन येतात उन्हाळा पावसाळा हिवाळा तर ह्या तिन्ही ऋतूमध्ये वेगवेगळे आजार पक्ष्यांना होतात. तर त्या संदर्भात आपण ज्याच्याकडून ही माहिती घेणार आहे ते आपल्याला सर्व माहिती देतात की हे ह्या दिवसामध्ये हे वापरा आणि मग त्यानुसार ते मेडिसिन आपण वापरावे लागतात. तर तुमच्याकडे 4,500 पक्षी तर यातून रोजचे अंडे किती मिळते तुम्हाला. साधारणतः सध्या 4300, 4300, 4350 एवढे अंडे मिळतात. बरेच मार्केट कुठे आहे आणि जागेवर रेट किती एका अंड्याचे. आता ह्याचे पेपर रेट असतात प्रत्येक दररोज ह्याचे रेट बदलले जातात. पेपर रेट येतात. आता आपल्या इकडे धाराशिव जिल्ह्यामध्ये हैदराबाद रेट चालतो. मग त्याचा जो रेट निघल त्या हिशोबाने आपण आपल्या जागेवर व्यापारी घेऊन जातात. तरी सध्या काय मार्केट चालू एका अंड्याचा. आता हिवाळ्यात समजा 5.5च्या पुढं 6 पर्यंत जाऊ शकतो. तर आपलं रोजचं खाद्य झालं किंवा लेबर कॉस्ट झालं तर ही सोडून आपल्याला निवड किती रुपये राहू शकतात. आता ते तसं परफेक्ट सांगता येत नाही. ज्यावेळेस अंड्याचे भाव वाढलेले असतात कधी कमी असतात त्याच्यामुळे ते चढ उतारात कधी राहिले तर भरपूर पैसे राहतात कधी मुद्दल बी सुटतं आणि कधी भाव जर अंड्याचे एकदमच उतरले तर ते रोज पर डे मग 1000-2000 तोटा बी सहन करावा लागतो. आणि हिवाळ्यात जर भेटायला लागले तर रोज 6,000-10,000 हजार रुपये भेटू शकतात. तर या पक्षाची काय मरझड असते का. हो असते ना. ऋतू बदलला की त्या ऋतूनुसार वेगवेगळे आजार येतात. मग त्या आजाराला कुठला झाल्यानंतर त्याला काय मेडिसिन द्यायचं हे आम्ही माहिती घेतलेली आहे. आमचे दाजीच आहेत पार्टीला त्यांचं मराठवाड्यात सगळ्यात मोठा प्लांट असेल ते रोज त्यांचं 1 लाख ते 1.25 लाख अंडे निघतात. त्यांच्या अंडरच माझं शेड म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनातच मी हे शेड उभा केलेलं आहे. हे जे पक्षी आहेत ते कोणाकडून आणले व एक पक्षी आपल्याला किती रुपयाला पडतो आणि आपल्याकडे आल्यापासून तो किती दिवसात अंडे द्यायला चालू करतो आणि कोणत्या जातीचा आहे.
तर हे जे पक्षी आहेत हे वेंकीच जातीचे आहेत. हा. आणि ह्या म्हणजे इतर आणखी जाती मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. पण ह्या जातीची प्रतिकारक शक्ती ही चांगली राहते. आणि त्याच्यामुळं हा पक्षी आम्ही निवडलेला आहे. आणि पर पक्षी साधारणतः 230 रुपये ला एक पक्षी, असं याप्रमाणे 10.5 लाख रुपये कॉस्ट जवळपास होते. 4,500 पक्षाची. 4,500. तर आपल्याकडे आल्यापासून किती दिवसात अंडे द्यायला चालू केले? आपल्याला त्यांनी 15 आठवड्याचा पक्षी दिला होता. तर त्याच्यानंतर 1 महिन्याने म्हणजे 20व्या आठवड्यात हळूहळू अंडे द्यायला चालू करतो पक्षी. आणि पूर्ण प्रोडक्शन यायला त्याला 28व्या आठवड्यापर्यंत पूर्ण प्रोडक्शन वर येतो पक्षी. बरं, हे जे ह्याचं खत पडलं त्या खताचं नियोजन काय? समजा मार्केट आहे का या खताला पुढे? हो, कोंबडी खताला मागणी भरपूर आहे. आणि विशेष म्हणजे ह्या शेण खतापेक्षा कोंबडी खत हे महाग विकलं जातं. आणि एक पूर्ण लॉट निघेपर्यंत समजा जास्त साचलं हे की ते मध्ये दरवाजे सोडलेले असतात, त्यातून ते खत काढता येतं. काही जण फार्मर आहेत, शेतकरी, ते आपले स्वतः शेतात वापरतात. आणि इतर शिल्लक राहिलेले ते विकून टाकतात. त्यातूनही बरेच पैसे भेटतात. म्हणजे एखाद्या लेबरचा पगार वगैरे खतावर निघतो. बरं, हे जे आहे समजा शेड जे आहे याला काय आपल्याला शासनाकडून काय सबसिडी वगैरे काय आहे का? हो, आहे ना. शेतकऱ्याची मला वाटतं जेंट्सच्या नावावर जर फाईल केली तर 25% आणि लेडीजच्या नावावर जर फाईल केली तर 35% सबसिडी शासनाकडून आहे. तरी आपला पक्षी नेमकं साधारणपणे किती वर्षापर्यंत अंडे देतो? हे 1.5 वर्ष, 18 महिने हा पक्षी अंडे देतो. आणि अंडे 18 महिने झाल्यानंतर तो पक्षी पुन्हा आपण मांसासाठी पण विक्री करू शकतो. तर किती रुपयापर्यंत जाऊ शकतो मांसाला? तरी तो साधारणतः 120-130 रुपयापर्यंत तो पक्षी जातो पुन्हा मांसाच्या वापरासाठी. तर सर ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन यात काय बाबी राहिल्यात का जेणेकरून आमच्या शेतकऱ्याला समजेल? तर ज्यावेळेस आपल्याला शेड टाकायचं आहे त्यावेळेस सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक तर जमीन खडकाळ असावी, दिशा तिची पूर्व पश्चिम असावी. आणि तिसरी गोष्ट तिथं लाईटची सुविधा ही चांगली असावी. अचानक जर लाईट कधी गेली, 2 दिवस नाहीच आली, म्हणजे लाईट लागतेच काय आपल्याला? लाईट 100% आणि ते पण 3 फेस लागते. कारण खाद्याची जी मशीन आहे ती सिंगल फेसवर मशीन चालत नाही. 3 फेसच्या मोटर असतात त्याला. आणि मग त्याच्यामुळं शक्यतो जर स्वतःची डीपी घेतली फार्मरने तर ते बेटर राहतं. आणि दुसरी गोष्ट पाण्याची सुविधा, पुन्हा बोरिंगचं वगैरे पाणी असलं तर तेच सर्वात उत्तम राहतं. आता हे जे मेडिसिन औषध ते सगळे आपण पाण्यावर सोडतात का खाद्यामध्ये मिक्स करतात? काही मेडिसिन हे पाण्यामधून सोडले जातात आणि काही मेडिसिन हे खाद्य बनवताना त्या फीड मध्ये मिक्स केले जातात. तर आणखीन एक शेवटचा प्रश्न, तर आमचे जे तरुण आहेत जे व्हिडिओ बघत आहेत त्यांच्यासाठी काय सांगाल? तर प्रत्येक युवक हा नोकरीच्याच मागे धावतोय. आणि तेवढ्या नोकऱ्या पण सध्या शासनाकडे अवेलेबल नाही. मग प्रत्येकाने नोकरी भेटली नाही म्हणून निराश होऊन जगण्यात अर्थ नाही. तर त्यासाठी त्यांनी स्वतःचा व्यवसाय देखील उभा केला पाहिजे आणि स्वतःच मालक बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण हा व्यवसाय उभा करत असताना उगाच असं कुणाचं तरी बघितलं, युट्यूबला थोडीफार माहिती घेतली आणि लगेच त्या व्यवसायात पडणं चालू करणं हे योग्य नाही. आपल्याला जे, कारण ह्याला इन्व्हेस्टमेंट युक्त खूप मोठी आहे. 5,000चं शेड करायचं म्हणलं तरी साधारणतः 50 ते 60 लाख रुपये लागतात. मग त्यामुळं आपल्या नातेवाईकामध्ये किंवा मित्रामध्ये जर पूर्वीचं शेड असेल, त्याला 4-5 वर्ष शेड चालवल्याचा अनुभव असेल तर त्याच्याशी जाऊन पूर्ण चर्चा करून पूर्ण त्या शेडची माहिती घेऊन नंतरच ह्या व्यवसायात उतरावं. आणि उतरल्यानंतर मग व्यवस्थित सगळी माहिती घेऊन त्यानुसार जर चाललं तर युवकांना नक्कीच फायदा होईल आणि बेरोजगारी दूर होण्यास नक्कीच मदत होईल आणि त्यांना स्वतःचं घर चालवण्यासाठी भरपूर पैसे मिळतील. तुम्ही खूप अशी उपयुक्त अशी माहिती दिली, त्याबद्दल आमच्या युट्यूब चॅनल तर्फे तुमचं आभार मानतो. तर मित्रांनो, पोल्ट्री फार्म बद्दल आजची माहिती कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. व जर आमच्या चॅनलवर व्हिडिओवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.